श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि कसं चाललं तुमचं नक्की सांगा बरं का. संक्रांत हो की नाही, तुम्हाला तिळगुळाचे लाडू बघून कळलंच असेल. आणि मस्त हे ना जे लाडू आहेत ते एकदम झटपट बनणारे आहे आणि कमीत कमी वेळामध्ये बनणारे आहे. पूर्वतयारी फक्त थोडी आहे की आपल्याला छान तीळ छान स्वच्छ धुवून वाळून घ्यायचे, बस एवढीच ही पूर्वतयारी आहे. आणि त्याच्यानंतर बस आपल्याला 2 ते 3 स्टेप्स आणि हे लाडू असे मस्त तयार आहेत. छान झाले की नाही. तुम्ही जॉब करणारे असाल तर तुमच्यासाठी तर खूप सर्वात सोपी आणि इझी असे हे लाडू आहे. नक्की करून बघा. आताच आपण बघूया, सुरुवात करूया. काय काय साहित्य कृती 2 ते 3च साहित्य आहे, बाकी काहीच नाही आणि सर्वात सोपी अशी ही कृती राहणार आहे. चला आता आपण बघूया. मस्त आपल्याला काय करायचं की छान आपल्याला तीळ घ्यायचे आहे. ते लाडू संध्याकाळी बनवायचे असेल तर आपण छान सकाळी स्वच्छ धुवून आपण ते वाळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर लागणार आहे शेंगदाणे. ते छान आपल्याला बघा असे मस्त असे कमी आचेवर भाजून घ्यायचे आहे. हो की नाही. बस शेंगदाणे, तीळ आणि बस गूळ थोडा, इतकं साहित्य. आणि थोडंसं असं लागणार आहे चवीला तूप, 1 ते 2 चमचे. हे पाकातले नाहीत, हे साधे लाडू आहेत पारंपरिक पद्धतीतले. आपण फक्त गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे, गुळाचा पाक केलेला नाही आहे. तुपाणीच आपली पूर्ण बाइंडिंग अशी होणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान कमी आचेवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आणि भाजून झाले की आपण त्याला छान थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर आपण त्याचे जे टरफल आहेत ते काढून घेणार आहोत. बघा मस्त असे छान असे तडतड होतपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया. आणि जसे जसे शेंगदाणे भाजून झाले की तसंच आपण त्याच कढईमध्ये काय घेणार आहोत, तीळ देखील भाजायला घेणार आहोत, जे आपण सकाळपासून धुतलेले आहेत आणि छान मस्त असे वाळवलेले आहेत. बघा अशा पद्धतीने आपले छान शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण ते थंड व्हायला काढून ठेवूया. आणि त्याच्यानंतर आपण तीळ भाजायला घेतलेले, कमी आचेवरच आपण हे भाजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मस्त आपण हे तीळ पण थंडे करून घेऊया. आणि थोडे शेंगदाणे जेवढे घेतलेले आहेत ना, 1 वाटीभर आपण शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 वाटी तीळ घेतलेले आहे. म्हणजे एक मोठी वाटी अशी, 1 मोठी वाटी आणि अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहे. हे जे तीळ आहे हे पण छान आपण परतून घेणार आहोत कमी आचेवर. आणि त्याच्यानंतर आपण हे पण थंड करून घेऊया आणि मिक्सरमधनं थोडे काढून घेणार आहोत. शेंगदाणे देखील थोडे बारीक करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण तीळ जास्त बारीक नाही, एकदम थोडे असे मिक्सरमधनं फिरवलेले आहे. तसेच आपण शेंगदाणे देखील फिरवलेले आहे. आपण 1 मोठी वाटी अशी तीळ घेतलेले आहे आणि ते आपण घालणार आहोत परातीमध्ये अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाणे देखील घेतलेले आहे. जेवढी मोठी वाटी होती त्याच्या अर्धे आपण शेंगदाणे घेतले. ते पण आपण मिक्सरमधनं जास्त नाही, फक्त एकदा जसे आपण फिरून घेतलेले आहे. एकदम बारीक नाही आहे शेंगदाण्याचा कूट. बघा अशा पद्धतीने. आणि बघा अशा आपण घातलेले आहे. बघा तुम्हाला थोडे जाडसर दाणे दिसतच असेल. आपण एकदम असा दाण्याचा कूट नाही केलेला आहे, आपण थोडे जाडसर ठेवलेले आहे. आपण एक वस्तू घातली, तीळ घातलेले आहे, शेंगदाण्याचा थोडा जाडसर कूट घातलेला आहे, तीळ देखील तसेच आहेत. आणि आता आपण त्याच्यानंतर एक मोठा इन्ग्रेडियंट मेन म्हणजे घालणार आहोत गूळ. गूळ होता तो आपण छान असा कापून घेतलेला आहे सुरीनीच, आणि तो पण आपण घातलेला आहे. बघा अशा पद्धतीने. आता आपण काय करूया, हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि बघा मस्त असे छान व्यवस्थित गूळ आणि आपल्या हातानेच आपण व्यवस्थित त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलं आहे. बघा तुम्हाला तीळ पण दिसत असेल, सांगितल्याप्रमाणे आपण जास्त एकदम बारीक असे केलेले नाही आहे, थोडेच असा एकदम जस्ट एक रिवर्स फिरवलेला आहे, बस तेवढाच. आणि गूळ पण आपण छान कापून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने छान दिसतंय ना. आणि त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, बघा आधी सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हाताशीनं तूप ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा असं खूप व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. हे संपूर्ण मिश्रण एकजीव झालं आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालूया, जे पण तीळ, गूळ आणि दाण्याचं. हे छान आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये घालूया. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर 1 ते 2 चमचे छान मस्त असं तूप घालणार आहोत. आणि ते आपण मिक्सरमधून एकदा फिरून घेऊया. बघा छान तूप घातलेलं आहे आणि छान आपण
हे मस्त असं छान एकजीव करून घेणार आहोत. थोडंसं तूप मिक्स करूया त्याच्यामध्ये आणि मिक्सरमधून आपण काढून घेणार आहोत. तुपाने छान त्याला एक थोडंसं असा एक मॉइश्चर येईल आणि छान बघा आपलं मिश्रण बघा छान दिसतंय की नाही. आणि हे आपलं हे मिश्रण असं मस्त असं रेडी आहे. आणि त्याच्यानंतर आपण सर्व जोडी घेतलेलं होतं तेवढं पूर्ण सारण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि थोडंसं असं जाडसर जास्त बारीक नाही, बस आपल्याला ते एकजीव होण्यासाठी आपण तसं काढून घेतलेलं आहे. ते छान मिक्स करून घेऊया पुन्हा आपण एकदा हाताने. आणि त्याच्यानंतर बघूया मस्त असं एक छान असा घट्ट सगळं बनत असेल तर ते बेस्टच आहे. नाही तर आपण तुपाचा हात लावून आणखी थोडं चुरून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपलं हे जे लाडवाचं मिश्रण आहे ते रेडी आहे. जस्ट आपण थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आणि लाडू बांधायला सुरुवात करूया. खूप असं रुचकर असं छान आणि सुगंध तर खूप छान येत होता. तिळाचा, शेंगदाण्यांचा, गुळाचा आणि थोडं तूप त्याचा पण सुगंध खूप छान येत होता बघा अशा पद्धतीने. आणि आता आपले लाडू बनायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला रंग पण खूप छान दिसत असेल. अशा पद्धतीने असे आपले मस्त असे लाडू आपण छान वळून घेतलेले होते. आणि तिळगुळ चे लाडू आपले रेडी आहेत बघा अशा पद्धतीने खूप छान झालेले होते. तुम्ही पण करून बघा बघा अशा पद्धतीने. थोडंसं मेसी झालं पण काही हरकत नाही. आणि बघा आपले लाडू छान असे वळल्या जात आहे खूप सुंदर. आणि जसे जसे लाडू वळल्या जात आहे खूप छान दिसत आहेत. आणि चला आता लाडू सर्व वळून झालेले आहेत. तुम्हाला आता मस्त अशी प्लेटिंग करून दाखवते. तुम्हाला 4 लाडू दाखवलेले त्या बाकी सर्व लाडू तुम्हाला प्लेटिंगमध्ये दाखवते बघा अशा पद्धतीने आपले लाडू रेडी आहेत. आता मस्त एक प्लेटिंग करून दाखवते. तुम्हाला जेवढं साहित्य दाखवलं एक मोठी वाटी तीळ, त्याच्या अर्ध्याच्या थोडी कमी आपण शेंगदाणे घेतलेले होते आणि अर्धी वाटी आपण त्याच्यामध्ये गूळ घेतलेला होता. तेवढ्यामध्ये आपल्या एवढ्या मिश्रणामध्ये 20 लाडू रेडी झालेले होते बघा अशा पद्धतीने. मस्त दिसते ना, एकदम खुसखुशीत असे लाडू झालेले होते तिळगुळाचे. आणि आपली ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी किती सोपी वाटली ते पण सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही असेल तर कमेंट करा. सजेशन नसेल तर ते पण सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अशा पद्धतीने आपली ही रेसिपी रेडी आहे. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ.